आता आपण बघूयात महत्त्वाच्या 100 बातम्यांचा आढावा महाफास्ट। महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच महिला व बालविकास विभागाची योजना असताना लाडकी बहीण योजनेची गरज काय? वित्त विभागाचा सवाल। टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनंतर लाडकी बहीण योजनेवर चर्चा सुरू। देश चालवताना आर्थिक शिस्त गरजेची, तिजोरीत पैसा नसताना मोठ्या घोषणा करणं याला शिस्त म्हणत नाहीत। लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। लाडकी बहीण योजनेच्या पैशांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। महिला योजनेचे पैसे अमेझॉनवर नाही तर बाजारपेठेत खर्च करणार। लाडकी बहीण योजनेच्या खर्चावरून मुनगंटीवारांचं उत्तर। लाडकी बहीण लाडका भाऊ यापेक्षा यांना लाडकी खुर्ची आणि लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय। 10 वर्षात सुपाऱ्यांचंच राजकारण केलं। अंबादास दानवेंचा विरोधकांवर निशाणा। वित्त विभाग पैसे कमी आहे असं सांगतच असतं, मग सरकारच्या योजना थांबवायच्या का? चंद्रकांत पाटलांचा सवाल। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेली लाडकी बहीण योजनेचा निर्णय योग्य, कर्जाचा बोजा आहे म्हणून योजना राबवायच्या नाहीत असं नसतं। संजय राऊतांच्या टीकेला नरेश मस्केंचं उत्तर। माझ्या बहिणींना मदत मिळते, राऊतांनी ठाकरेंच्या पोटात का दुखतंय? संजय राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत लाडक्या बहिणींचाही समावेश होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार। विधानसभा निवडणुकीपूर्वी गोंदिया जिल्ह्यात भाजपला धक्का। भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी प्रवेश। राज ठाकरेंचा लोकसभेत भाजपला पाठिंबा तर महिन्याभराचा सोहळ्याचा नारा। काही लोक बोलतात एक आणि करतात एक। संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची पाद्यपूजा करायला हवी होती, मनसे नेते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य। तर अभिमुक्तेश्वरानंद ढोंगे ठाकरेंनी त्यांची पाद्यपूजा केली, महाजनांची टीका। मनसेला बदनाम करण्याचं संजय राऊतांचं षडयंत्र। खोट्या नॅरेटिव्हला बळी पडायला आम्ही भाजप नाही। संजय राऊतांच्या टीकेला संदीप देशपांडेंचं उत्तर। राज ठाकरे आमच्या विचारांचे, त्यांना मोदींनी केलेला विकास आवडतो। शिंदे फडणवीसांनी बोलणी केल्यानंतर राज ठाकरेंचं मत परिवर्तन होईल, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांची गाडी भाजपकडून अडवण्याचा प्रयत्न। काल रात्री भाजप कार्यकर्त्यांकडून गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला। देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिळ्या कळीला ऊत आणू नये। अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर आरोप केल्यावर मुश्रीफांची टीका। अनिल देशमुख फॅशन म्हणून पेनड्राईव्ह दाखवतात। अनिल देशमुखांनी दाखवलेल्या पेनड्राईव्हमध्ये काहीच नाही। अनिल देशमुखांनी दिलेल्या आव्हानाला आशिष देशमुखांचं उत्तर। विधानसभेला महायुतीच्या 165 जागा जिंकून येतील, महायुतीच्या हसन मुश्रीफांचा दावा। देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठं षडयंत्र रचलं जातंय, वातावरण बिघडवण्याची भूमिका कोणी घेऊ नये। मंत्री दीपक केसरकरांची विरोधकांवर टीका। शरद पवार गटाचं लोकसभेतील यश हे पक्ष टिकल्याचं लक्षण। राज ठाकरेंनी राष्ट्रवादी पक्ष टिकवण्यावरून टीका केल्यानंतर संजय राऊतांचा पलटवार। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची 29 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावरही सुनावणी होणार, कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष। आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा मुंबई हायकोर्टात धाव। आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती। शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित। सर्वोच्च न्यायालयाने जर घटनेचा मान राखला तर 24 तासांच्या आत हे आमदार अपात्र ठरतील, त्यांचं पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाईल। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ठाण्यात ठाकरे गटाला धक्का। ठाकरेंच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। राजन विचारेंचे समर्थक आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी शिंदे गटात पक्षप्रवेश करण्याची शक्यता। विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने आरक्षणावर निर्णय घ्यावा। मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात सरकारने विरोधकांची वाट पाहू नये। मनोज जरांगेंची विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी। अब्दुल सत्तारांच्या जाहिरातीत कल्याण काळे आणि इम्तियाज जलील यांचे फोटो। अतुल सावे संतापले, सत्तारांची वरिष्ठांकडे तक्रार करणार, अतुल सावेंची माहिती।
आमदार संजय जगताप यांची मुख्यमंत्री शिंदेंविरोधात तक्रार. जगताप यांच्याकडून शिंदेंची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडे तक्रार. शिंदेंनी लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केल्याची तक्रार. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार. काही दिवसांपूर्वी 7 साखर कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल. निषेध याचिकांवर 31 ऑगस्टला सुनावणी. परभणीत अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा. बाबाजानी दुर्राणींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा. नांदेडमध्ये जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशा शिंदे यांची भेट. आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत तासभर चर्चा. शिंदे यांच्याकडून लोहा कंधार मतदारसंघासाठी मोर्चे बांधणी. भाजपचे डॉक्टर अनिल कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर. शरद पवारांच्या भेटीनंतर परभणीसह लातूरच्या उदगीरमध्ये चर्चांना उधाण. नागपुरातील 12 विधानसभा मतदारसंघासाठी आज भाजपची आढावा बैठक. भाजपच्या आढावा बैठकीत उमेदवारांची चाचपणी होणार. बावनकुळे आणि मुनगंटीवार पूर्व विदर्भाचा आढावा घेणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून चाचपणी. रवींद्र मिर्लेकरांकडून विधानसभा निहाय आढावा बैठक. 15 मतदारसंघांचा ठाकरे गटाकडून आढावा. मातोश्री परिसरात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची जोरदार बॅनरबाजी. पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार. बॅनरवर उल्लेख. पूजा खेडकरांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट असल्याची कागदपत्र समोर. वायसीएमच्या डीनकडून क्लीन चिट. मात्र तपासणी करणाऱ्यांचे वेगवेगळे दावे. फिजिओथेरपिस्टना डाव्या पायात कोणती इजा आढळली नसल्याची माहिती. पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार. सूत्रांची माहिती. यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्लीत पूजा खेडकरवर गुन्हा दाखल. पूजा खेडकरच्या आधार कार्ड आणि रेशन कार्डवर वेगवेगळा पत्ता. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिलेला आधार कार्ड TV9च्या हाती. पूजा खेडकर यांना मदत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी. 24 तासात दिव्यांग प्रमाणपत्र दिलंच कसं? कुंभार यांचा प्रशासनाला जाब. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून पुण्यातील म्हात्रे पूल इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. चंद्रकांत पाटलांकडून नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन. पुण्यातील एकतानगरमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांकडून पाहणी. मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर नागरिकांनी मांडल्या समस्या. लोकांचा रोष पाहून मुरलीधर मोहोळ यांचा काढता पाय. पालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वय नव्हता. पुण्याच्या पूरस्थितीवर मुरलीधर मोहोळ यांची कबुली. समन्वयाच्या अभावाची चौकशी केली जाईल. मोहोळांची प्रतिक्रिया. पुण्यातील घरांमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम घ्यावी. पुण्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. पुण्यात काल पूर आलेल्या परिसरामध्ये औषध फवारणी. रोगराई टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना. पुण्यातील सिंहगड परिसरातल्या निंबजनगर परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर. पूर ओसरला मात्र चिखल कायम. सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या परिसरातील तब्बल 4175 नागरिकांचं स्थलांतर. घरातील वस्तूंचं नुकसान. जनजीवन विस्कळीत. पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाची विश्रांती. खडकवासला धरणातून काल रात्री पाण्याचा विसर्ग कमी केल्याची माहिती. पुण्यातील मुळामुठा नदीपात्रातील पाणी ओसरलं. भेडे पुलावरील वाहतूक सध्या सुरू. नदीपात्रातील गाळ मोठ्या प्रमाणात बाहेर आल्यामुळे परिसरात चिखल. लवासा सिटीत कालपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. दरड कोसळल्यानं 2 बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली. 3 ते 4 जण बेपत्ता. कालपासून शोध सुरू. पुण्यात लवासाला जाणारा मुख्य रस्ता 6 फुटांपर्यंत खचला. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते गेले वाहून. पिंपरी चिंचवडमध्ये पाऊस ओसरला मात्र अद्यापही अनेक ठिकाणी पाणी साचलेलं. सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी तुंबलेलं. अनेक वाहनं पाण्याखाली. पुण्यातील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद. जिल्ह्यातील पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद. खेडमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पूर ओसरण्यास सुरुवात. मात्र अजूनही जगबुडी नदी इशारा पातळीवर. मच्छी मार्केट परिसरातील रोड पाण्याखाली तर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचं नुकसान. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम. नदीची पाणी पातळी 44 फुटांवर. राधानगरी धरणाचे 7 पैकी 6 स्वयंचलित दरवाजे उघडले. खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून पूरस्थितीची पाहणी. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून आढावा.
कोल्हापुरात आमदार सतेज पाटलांकडून बापट कॅम्प परिसराची पाहणी. पंचगंगा नदीचं पाणी साचल्यानं बापट कॅम्प परिसरात पाणी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लाखांदूर तालुक्यातील पूरग्रस्त गावाला दिली भेट. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या केल्या सूचना. कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कराडच्या प्रीती संगमावर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरनं उघडले. मध्य प्रदेश विदर्भातील पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ. धरणातून 39,200 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरू. अलिबागच्या किनाऱ्यावर भरकटलेल्या जहाजातून 14 खलाशांना वाचवलं. भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं काल संध्याकाळपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन. नंदुरबारमधील डांग परिसरात मुसळधार पावसामुळे रेल्वेवर परिणाम. रेल्वे रुळावर माती वाहून आल्यानं मालगाडी थांबली. मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू. नंदुरबारच्या नवापूरमध्ये सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प. महामार्गावर 10 ते 12 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. प्रवाशांसह वाहन चालकांचे हाल. मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा. वसईजवळील मालजीपाडा ते वर्सोवा ब्रिजपर्यंत वाहतूक कोंडी. उल्हास नदीच्या पुरामुळे धोकादायक रायते पूल 24 तासांपासून बंद. धोकादायक रायते पुलाची अधिकाऱ्यांकडून पाहणी. TV9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग. अहमदनगरच्या भंडारदऱ्यात अतिवृष्टी. जनजीवन विस्कळीत. पिकं पाण्याखाली. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू. धरणात 9,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक.